आदरणीय भारतीय जागरूक नागरिकांनो नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा. मी माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत माझ्या यूट्यूब वाहिनीवर अनेक व्लॉग्स टाकीत असतो. पण आजचा हा व्लॉग अथवा व्हिडिओ एका वेगळ्या पण आपणा सर्वांच्या घरातील अन्न सुरक्षिततेबाबत आपणा सगळ्यांना जागरूक करण्यासाठी मी हा व्लॉग करीत आहे. आज आहे 22 जुलै 2026 आणि माझा व्लॉग क्रमांक आहे 243. आजच्या व्लॉगचा विषय आहे फूड सेफ्टी ॲट होम फॅक्ट्स अथवा मराठीत घराघरातील अन्न सुरक्षा वस्तुस्थिती. आपणापैकी प्रत्येकास ठाऊक असेल की गेल्या काही दिवसात अथवा आठवड्यात अथवा महिन्यात श्री तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा या विषयांतर्गत योग्य अभियान व नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. पण ही सगळी त्यांची धडपड आपल्या प्रत्येकाच्या घराबाहेरील जी काही हेंडसाळ केली जाते अन्न सुरक्षिततेबाबत त्यासाठी सुरू आहे. तर मग आपण कधीतरी आपल्याकडून अथवा आपल्या घरातील व्यक्तींकडून, आपल्या मित्रपरिवारांकडून, नातेवाईकांकडून, आपल्या पालकांकडून आपल्या स्वतःच्या घरातील अन्न सुरक्षिततेबाबत किती हेळसांडपणा होत असतो याकडे कधी लक्ष दिले आहे का? हे माझ्या केव्हाच लक्षात आलं होतं आणि मी काही ठिकाणी काही जणांना, काही व्यक्तींना, काही माझ्या नातेवाईकांना वगैरे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण कसं असतं ना, प्रत्येक जण म्हणजे बहुतांश जण काय म्हणतात, नाही मी खूप शिकलेली आहे, मला माहिती आहे काय आहे, मला माहिती आहे नियम काय आहेत आणि मला माहिती आहे त्याची अंमलबजावणी करायची असते नसते वगैरे. साधी उदाहरणं सांगतो तुम्हाला. अन्न पदार्थांची अथवा तत्सम गोष्टींची, त्यात उदाहरणार्थ दूध आलं, बटर आलं, चीज आलं, जे काही ब्रेड आला, पाव आला, अनेक 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 छोट्या मोठ्या औषधं आली, शेविंग क्रीम, टूथपेस्ट, विकत्रीचा चहा, प्रीमिक्स चहा, सगळ्या गोष्टी, प्रत्येकावर कोल्ड्रिंक्स अथवा प्रत्येकावर एक्सपायरी डेट अथवा व्हॅलिडिटी लिहिलेली असते. तुम्ही खरं सांगा हे किती जण पाळतात? माझ्या मते तर 60-70% लोक बघत सुद्धा नाहीत विकत घेताना. आणि कसं होतं, मी काही उदाहरणं नंतर सांगतो, पण आता हे अनेक जणांना मी सांगितलं ना, हे त्यांना पटून घेतलं नाही. माझ्या विरुद्ध त्यांनी अतिशय वेगळ्या विचित्र प्रकाराने वादावादी केली की त्यांना अगदी कळतं, त्यांना व्हॅलिडिटी कळते, ते मुद्दाम करत असतं शासन. म्हणजे 10 दिवसासाठी जर चालत असेल तर 4 दिवस सांगतं वगैरे, अथवा आम्ही तर फ्रीजमध्ये ठेवतो, फ्रीजमध्ये ठेवला तर ते व्हॅलिडिटी झाल्यावरही खाऊ शकतो वगैरे. म्हणजे सगळे असे महाबालिश उत्तरं मला आली. म्हणजे महाबालिश. तर आता याच्यावर उपाय काय? तो म्हणजे जिथे नियमच लोकांना दाखवून देणं अथवा सांगणं. त्यासाठी मी फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे FSSAI ही अख्ख्या भारतातली आहे. यांनाच मी मुद्दाम प्रश्न विचारले, कारण ते माझ्याकडे लेखी
त्यांचं उत्तर आलं असतं तर ते माझ्याकडे लेखी असलं असतं. म्हणजे कारण आजकाल प्रत्येकाला कायद्यात बोलायचं हे प्रत्येकाचं आहे. नाही, मला सगळं कळतं. आय एम दी ग्रेट, आय एम दी ग्रेट, आय एम दी ग्रेट, हे सगळं चालू आहे. मला जास्त कळतं. तर मी त्यांना ईमेल पाठवलं. त्यांनी 8-10 दिवसांनी अतिशय व्यवस्थित, म्हणजे मला खरोखर कौतुक वाटलं की एखादा म्हणजे मला कधी असं आलं नव्हतं की व्यवस्थित उत्तर आणि वेळेत शासकीय कार्यालयाकडून एवढं चांगलं उत्तर. आता हे मी तुम्हाला, आता मी आपल्याशी म्हणजे तुम्हाला हे सांगतोय, तर मी अगोदर जे मी पत्र लिहिलेलं त्याचा प्रश्न आधी वाचतो आणि त्यांनी काय उत्तर दिलं. आता हे सगळं इंग्रजीत असेल तेव्हा थोडं माफ करा, नंतर तुम्ही मराठीत त्याचं काय भाषांतर वगैरे करा. पहिलं मी त्यांना विचारलेलं की मला असं हवंय की कुठल्याही गोष्टीवर यूज बाय अथवा यूज बिफोर अथवा एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तर ती तारीख गेल्यावर सुद्धा आम्ही ते इंग्रजीत कन्झ्युम करू शकतो का. त्यांचं उत्तर आलं, रूल म्हणजे नियम, स्ट्रिक्टली कट ऑफ म्हणजेच डू नॉट कन्झ्युम द प्रॉडक्ट आफ्टर दॅट डेट. आता व्हाय, तसं त्यांनी कारण मीमांसा सुद्धा दिली. द फूड बिकम्स अनसेफ अँड कॅरीज अ हाय रिस्क ऑफ फूड पॉइझनिंग or bacterial contamination. Example, mold, fungus in bread, bacteria in milk. Refrigeration slows growth but does not stop it completely. हा प्रश्न मी का विचारला होता, कारण माझ्या नजरेस आलं होतं की तारीख संपलेली आहे. म्हणजे समजा एक ब्रेडचा पुडा घेतला, आज आहे 22 तारीख, त्याच्यावर लिहिलेलं आहे 21ला संपली आहे. मी निदर्शनास जरी आणून दिलं तरी राहू दे, आम्ही खाऊ. 4 दिवसांनी दाखवून दिलं, त्याच्यावर हिरवट असा रंग पडलाय, हो येत चाललाय ब्रेडवर, काही होत नाही, तुम्हाला खायचं तर खा. आणि अशा, मी जास्त खोलात जात नाही, पण हे हट्टीनी, आणि आम्हाला माहिती आहे व्हॅलिडिटी काय असते. त्याने 20 तारीख दिली आहे म्हणजे 30 तारखेपर्यंत चालतं, ते स्वतःच ठरवणार. म्हणजे उदाहरणार्थ जर माझा वाहन चालक परवाना 1 तारखेला संपला नाही, त्याच्यावर म्हणजे अजून 30 दिवस चालतं, हे कोणी सांगितलंय. उद्या गाडीचं तिकीट माझं कालचं आहे, काल नाही जाऊ शकत, नाही अजून 2 दिवस मी जाऊ शकतो. कसं आहे म्हणजे, आणि हे कोण सांगतं माहिती आहे ना, अति हुशार, अति विद्वान. त्याच्यासाठी हे मी कागदोपत्री पुरावा. आता दुसरा प्रश्न, बेस्ट बिफोर डेट. नियम काय, त्यांनी लिहिले, रूल इंडिकेट्स पीक क्वालिटी, टेस्ट अँड न्यूट्रिशन. वाय? while not immediately toxic after this date, the quality degrades. However, perishable items like dairy and bread can spoil rapidly and should be avoided if past that window. आणि फक्त आता पेरिशेबल म्हटलं सांगायची गरज नाही. पनीर अथवा अनेक गोष्टी आहेत खाऊ नयेत. तिसरा प्रश्न होता, द सेफ्टी फॅक्टर अँड फ्रीज मिथ. मला काय कारण सांगितली गेली, आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो त्याच्यामुळे ते आम्ही खाल्लेलं चालतं. त्याने उत्तर लिहिले, रेफ्रिजरेटर स्टोरेज मेंटेन्स क्वालिटी विदिन द प्रिंटेड validity period, not indefinitely beyond it. Manufacturer margins, safety margins exist for quality control during shelf life, not
ॲज अ परमिशन टू कन्झ्युम एक्सपायर्ड फूड. अगदी काटेकोरपणे शब्द वापरलेले, ज्याला इंग्रजीत क्लिअर कट त्यांनी लिहिलंय. ते म्हणजे रेफ्रिजरेशन हे आहे म्हणून तुम्ही ती तारीख गेल्यावर खाणं महामूर्खपणाचं आहे ते. आणि दुसरं मॅन्युफॅक्चरर मार्जिन वगैरे वगैरे, ते सगळं सेफ्टी मार्जिन ही क्वालिटी कंट्रोल जे प्रोसेस असते किंवा त्याच्यासाठी असतं. मग तिकडे परत मार्जिन ठेवत नाहीत. आणि त्यांनी खूप छान, म्हणजे अजूनही तुम्हाला काय अडचणी असतील तर हा ईमेल आय डी, हा आमचा संपर्क क्रमांक, आणि एवढी या वेळेनंतर. आणि तुम्हाला वाटत असेल हे सगळं मी खोटं आहे, हे खोटं नाहीये. हे आहे ते पत्र. आता इथे तुम्हाला नीट दिसणार नाहीये. तुम्हाला कोणाला हवं असेल याची प्रत, तर माझा व्हॉट्सअप क्रमांक 9821150858 हा आहे. पुन्हा सांगतो, 9821150858 हा आहे. त्याच्यावर मला विचारा, मी तुम्हाला हे पत्राची प्रत पाठवतो. हे बघा, माझं नाव सत्यजित आहे. मी दिगंबर जैन आहे. आमच्या जैन धर्मामध्ये सत्य हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सत्य बोलावं. मी उगीच धर्मासाठी सत्य 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 आणि बाहेर असत्य 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 असं नाही करत. उलट मला माझ्या गुरुनी सांगितले की ती सत्य कमी बोल अथवा बोलूच नको. पण हे लोकांसमोर आणणं माझं आद्य कर्तव्य समजतो. कारण मी असे अनेक लढे लढलेलो आहे. आता गेली 6 वर्ष जे मी, ज्यांना समभाग गुंतवणुकीविषयी अज्ञान आहेत, पण तरी ते समभाग गुंतवणुकीला नावं ठेवतायत, त्याच्याविषयी गैरसमज पसरवतायत, हे सगळं दूर करण्याचा प्रयत्न माझ्या या YouTube वाहिनीद्वारे करतो. पण आज हा सुद्धा मुद्दा निघाला. आता मी तुम्हाला यातली काही उदाहरणं सांगतो. फ्रीज मधून काढलं, अरे बटर, बापरे, 500 ग्रॅम आणलेला तर 400 राहिले. काय करूया काय करूया काय करूया. चला, सगळ्या संपलंय, तारीख संपली 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी किंवा 7 दिवसापूर्वी. चला, सगळ्या नातेवाईकांना बोलवा, पावभाजी खायला या, मग पावभाजी करूया. सगळं बटर संपलं. अथवा अशा अनेक गोष्टी. वॉचमनला नेऊन द्या, ते ब्रेड गेले ना, ब्रेडची तारीख गेली, वॉचमनला द्या. अरे का असं करायचं तुम्ही? ते सगळी मानव प्राणी आहेत. वॉचमन आहे म्हणून काय त्याला काय किंमत नाहीये का? किंवा नातेवाईकांना वगैरे काय किंमत नाही? तुम्ही त्यांना बाहेर खराब झालेलं अथवा त्या ड्यू डेट नंतर गेलेलं का अन्न पदार्थ खाऊ घालतात? हे तर असले छोटे छोटे मी तुम्हाला उदाहरणं सांगतोय. दूध सुद्धा अगदी पिशवी, समजा मी 10 दिवसांपूर्वी आणलेली जशीच्या तशी मी ठेवली आहे नाही. आता हे मी कायद्याने दाखवून दिलंय. माझ्याच बाबतीत झालेल्या घटना, तेव्हापासून मी कानाला हात लावलाय. आधी घटना सांगतो. मी कधी वाढदिवस माझा साजरा करत नाही, पण मला एका नातेवाईकाने चॉकलेट, भलं मोठं चॉकलेट, आणि मी फक्त बघितलं, कुतूहलाने नवीन वाटलं, तर ते परदेशी होतं. आणि त्याच्यानंतर बहुतेक मला पहिला हृदयविकाराचा झटका त्याच दिवशी आला होता. कारण ते मला अतिशय घाणेरडी सवय, ड्यू डेट बेस्ट बिफोर. 1 महिन्यापूर्वी ड्यू डेट निघून गेली होती. मी ताबडतोब संपर्क साधला त्या व्यक्तीला. तर त्या व्यक्तीने काय उत्तर द्यावं? हाच तर मी घेतलं 4 वाजता. अरे यात माझी काय चूक आहे? कुठून घेतलं, घेताना का नाही पाहिलं? मी सरळ कचऱ्याच्या पेटीत. दुसरी घटना, एक व्यक्ती परदेशातून आले, त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी आमची भेट झाली. हे तुला म्हणजे दाढी करण्याचं ते शेविंग क्रीम असतं ते. ठीक आहे, सगळं झालं. मी उघडून फक्त पाहायला गेलो.
तेच 2-3 महिन्यापूर्वी किंवा 4 महिन्यापूर्वी संपलेलं त्याची व्हॅलिडिटी. हे का असं करायचं? म्हणजे तुम्हाला जर नकोय किंवा ते खराब झालंय म्हणून लोकांना द्यायचं. आणि दुर्दैवाने माझ्यासारखे काही मूर्ख माणसं असतात जे व्हॅलिडिटी बघतात. एखादा जर हावरट असताना ते चॉकलेट केव्हाच खाल्लं असतं आणि मग कळालं नसतं की हे फूड पॉइझनिंग आहे. मी खोटं नाही सांगत, मी आता कोणाकडेही खाणं बंद केलेलं आहे. चहा कॉफी शक्य झालं, ज्यूस सुद्धा नाही. आपणास माहित नसेल, आपण कधीतरी जाऊन ज्यूसचं विकत घ्या, त्याच्यावर लिहिलेलं असतं व्हॅलिडिटी 6 मंथ्स. पण एकदा फोडलं की 2 का 3च दिवस. कोणी बघत नाही. आता अशी तर अनेक उदाहरणं असतील, अनेक उदाहरणं. म्हणजे ह्याची सुरुवातच होते की आपण कधीही पाहत नाही. माझे काही मित्र मला कौतुकास्पद वाटतं, कधी आम्ही भेटलो तर ते म्हणजे कधीतरी थोडीशी दारू पिली जाते लोकांकडून. ते व्हॅलिडिटी बघतात त्या बाटलीची, त्याच्यावर त्याची व्हॅलिड आहे का, कारण ती सुद्धा शरीरात जाते. प्रत्येक गोष्टी टूथब्रश जाऊ दे, टूथब्रश 1 वर्षापूर्वीची चालते चालते. अरे काय चालते ते सगळं तुम्ही तोंडात जातं. अगदी टॅल्कम पावडर सुद्धा संपलेली वापरू नये, औषधं संपलेली वापरू नये. आता हे मग शासनाने हे एवढं FSSAI म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया उगीच उभं केलंय का? पैसे त्यांच्याकडे आहेत उभं करा. एक 200, 500, 1000 लोकांचं तिकडे माणसं नेमा. असं केलंय का? मग तुकाराम मुंडे वेडे आहेत का? पण ते एवढं चांगलं काम करतात, पण ते घराच्या बाहेर. पण घरात आपल्याला कोणीतरी कान टोचणार लागतं. पण ते म्हण आहे ना, सोनाराने टोचावे लागतात. म्हणून मी आता FSSAI चा उपयोग सोनार म्हणून करतोय, कारण माझ्याकडे लिखित मध्ये. आणि आजच्या युगात एवढे अतिशिक्षित लोक आहेत का की त्यांना सगळं कळतं. म्हणजे त्यांचं शिक्षण काय माहित नाही, पण ते या विषयावर त्यांना सगळं कळतं. मी तर दाखवून दिले एकदा, त्या ब्रेडवर बुरशी आलेली, बुरशी. माहित नाही आपण सगळे भारतीय नागरिकांनो, हा विषय आपल्याला किती महत्वाचा वाटतो मला माहित नाही. माझ्यासाठी तर महत्वाचा आहे, कारण हा आपल्या शरीराशी खेळ आपण स्वतःच खेळतो. म्हणजे आता ज्याला बेस्ट एक्सपायर झालेले प्रॉडक्ट्स आपण खातो, औषधं खातो, कोल्ड्रिंक्स पितो, दारू पितो, दूध पितो. अरे माझ्या लक्षात नाही, ते 6 महिन्यांनी दिलेलं मला. अरे दिलं होतं तर मग बघायचं होतं ना. आणि आता लक्षात आलं तर पाहुणे आले की पहिलं त्यांना हे म्हणजे हे म्हणजे हा अक्षरशः एक, भले कायद्याच्या नुसार गुन्हा नसेल की कारण त्याच्यात सिद्ध करू शकत नाही की क या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एक्सपायर झालेलं खाऊ घातलं, कारण तिकडे पुरावाच नसतो. पण हा माझ्या मते अतिशय अतिशय मोठा गुन्हा आहे. आणि आपल्या भारतातील कुठल्याही धर्मात असं सांगितलेलं नाहीये, कुठल्याही धर्मात
की समोरच्याला एक्सपायर झालेलं व्हॅलिडिटी नसलेलं खाऊ घालावं. हा एक प्रकारचा खुनाचा प्रयत्न आहे आणि इथे कुठेच पुरावा नसतो. काय खाल्लं माहित नाही, कोणालाही आठवत नाही. अरे नाही, मी माहित नाही, काल कोणाकडे यांच्याकडे गेलेलो, त्यांच्याकडे पावभाजी खाल्ली, यांच्याकडे गेलेलो, त्यांच्याकडे ब्रेडचा चिवडा खाल्ला. कोणाला माहित तो ब्रेड 7 दिवसापूर्वीचा होता. तेव्हा माझी सर्व भारतीय जागरूक नागरिकांना, कारण प्रत्येक जण जागरूक आहेत की नाही माहित नाही, आपण पहिलं म्हणजे जागरूक व्हा, व्हॅलिडिटी पहा. माझं एकदा एका व्यक्तीबरोबर भांडण झालेलं. नाही नाही, हे आहे ना, आज 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 व्हॅलिड आहे. अरे नाही, अरे हो, पण म्हटलं उद्या आपण ते खाणार आहोत. नाही ठीक आहे ना, काय चालतं. हा माझा सगळा प्रयत्न काय आहे ना, कारण अनेकांशी माझी भांडणं झाली आहेत या गोष्टींवर, आणि माझ्यावर कुत्सितपणे हसलं गेलं आहे. मूर्ख प्राणी. हे सगळं थोडी पाळायचं असतं. कोणी सांगितले नियम पाळायला भारतात? कोण पाळतं? राजकारणी पाळतात कुठले नियम? हा, फक्त पंतप्रधान अगदी काटेकोरपणे पाळताना दिसतात. पण बाकी कोण सीट बेल्ट लावतं? असे मग मला कारणं दिली जातात. तेव्हा मला अजून कोणी कायद्यानुसार वेळा ठरवण्याआधी आपण सगळे सज्ञान व्हा, जागरूक व्हा, आणि हे तुम्हाला जर पटत असेल तरच अंमलात आणा. नाही तर जाऊ दे, हे 6 महिन्यापूर्वी संपलेलं चॉकलेट खा, 10 दिवसानंतरही ते पिशवी फोडून दूध प्या, औषध कधीही खा. मग मुंडेला सांगावं लागेल ना, का करू, ते सगळं जाऊ दे जाऊ दे, कोणाला गरज नाहीये. मग त्या फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाला बंद करायला सांगावं लागेल. हो, बंद करा, कोणाला त्यात रसच नाहीये भारतीय नागरिकांना. मी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे. आपल्याकडून अशा किती चुका होतात ते तुम्ही स्वतः पहा, आणि ह्या चुका होऊ नये याची काटेकोर काळजी घ्या. आपल्या सगळ्या पुढच्या पिढीला, आपल्या लहान बाळाला, सगळ्यांना, लहान बाळाला म्हणजे परत कोणीतरी हा ते ट्रोलर म्हणेल, अरे न बोलणाऱ्या ज्या बाळाला कळत नाही त्याचा, असं हे नाहीये. आपल्या मुलांना लहानपणापासून समजा आपण काही त्यांना आणायला सांगतो, त्यांना ते व्हॅलिडिटी पाहण्याची सवय लावा, आणि त्यांच्यासमोर चालतं 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 नका करू. आपल्या मुलांना, बाहेरच्या मुलांना, कामवालीच्या मुलांना, वॉचमनच्या मुलांना एक्सपायर झालेलं खाऊ घालू नका. कुत्र्याला खाऊ घालू नका. असाच एखादा, नाही आता काय, असा एखादा विषय मिळाला तर आपल्या समोर आणीनच. पण नाहीतरी माझा जो प्रकल्प आहे ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्याच्यावरचे व्लॉग आपल्या समोर आणतच जाईन. नमस्कार, जय हो. जरा जागरूकतेच्या दिशेने पावलं टाका. अशा अनेक चुकीच्या गोष्टींना विरोध करणं शिका. जय हो.